नमस्कार मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचा नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण जी एसटी महामंडळाची भरती या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली होती कंत्राटीवाली। तर आता या भरतीला सुरुवात झालेली आहे। तर ही भरती कशा प्रकारची होणार आहे याबाबत सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राइब करा। नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील। तर मित्रांनो, 17,200 जागेसाठी चालक आणि सहाय्यक या पदाची कंत्राटी भरती घेण्याची मान्यता या ठिकाणी मिळालेली होती आणि याबाबत घोषणा पण झालेली होती। भरतीबाबतची निविदा जी आहे ती 2 ऑक्टोबरला प्रकाशित होणार होती, पण ते काही वेळेवर झाले नाही। तर आता या भरतीबाबतची मोठी अपडेट आलेली आहे। बघा मित्रांनो, ही वेबसाईट आलेली आहे टेंडर महाराष्ट्र। तुमच्या लक्षात आलं असेल की ही भरती आता कशा प्रकारची होणार आहे। तर ठीक आहे, तर या ठिकाणी बघा टेंडर सर्चमध्ये आपण MSRTC टाईप करू आणि गोवर क्लिक करू। संपूर्ण टेंडरची माहिती या ठिकाणी आलेली आहे। तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्राची जी एसटी महामंडळाची भरती जाहीर केलेली आहे त्याबाबतची माहिती या ठिकाणी पाहायची आहे। तर बघा या ठिकाणी 16 ऑक्टोबरला हे टेंडर जाहीर केलेलं आहे। तर या ठिकाणी बघा सिलेक्शन ऑफ एजन्सी फॉर सप्लाय ऑफ ड्रायव्हर 3070, लक्षात ठेवायचं 3070 आणि असिस्टंट म्हणजे सहाय्यक 260 अशी जागा जे पुणे रिजनमध्ये भरल्या जाणार आहे। ठीक आहे, आणि यासाठी टेंडर जाहीर केलेलं, लक्षात ठेवायचं टेंडर जाहीर केलेलं आहे। म्हणजे या ठिकाणी एजन्सीद्वारे हे जे पदे आहे हे भरल्या जाणार आहे। पदे जे आहे कोणत्या एजन्सीमार्फत भरल्या जाणार आहे याबाबत सध्या कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे, कारण आता फक्त या ठिकाणी टेंडर जाहीर केलेलं आहे आणि ज्या कंपनीचं टेंडर पास होईल ते कंपनी या जागा भरेल। म्हणजे सर्वसाधारण विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकत नाही। आता कंपनी ठरवेल की कोणाला नोकरी द्यायची, कोणाला त्या ठिकाणी काम द्यायचं। तर पुणे विभागामध्ये 3070 ड्रायव्हर आहे, असिस्टंट 260 आहे। तसंच या ठिकाणी नंतरचा रिजन आहे मुंबई, यामध्ये ड्रायव्हर 3200 आहे, असिस्टंट 450 आहे। नंतर आहे अमरावती रिजन, ड्रायव्हर आहे 840। ठीक आहे, या ठिकाणी असिस्टंटची जागा दाखवलेली नाही, अमरावती रिजनमध्ये फक्त ड्रायव्हर दाखवलेले आहे। नंतर नागपूर रिजन, ड्रायव्हर आहे 1210। ठीक आहे, असिस्टंटच्या जागा या ठिकाणी दाखवलेल्या नाही आहे। नंतर छत्रपती संभाजीनगर, यामध्ये ड्रायव्हरचे आहे 1820 आणि असिस्टंटचे आहे 200। नंतर नाशिक रिजन, यामध्ये ड्रायव्हर आहे 2700 आणि असिस्टंट आहे 230। ठीक आहे मित्रांनो, तर या ठिकाणी टेंडर जाहीर करण्यात आलेला आहे। भरतीसाठी जी सर्वसाधारण जी भरती होणार असते तशा प्रकारची भरती नाही मित्रांनो। ही भरती आता ज्या एजन्सीची हे टेंडर पास होईल त्या एजन्सीमार्फत तुमच्या जागा भरल्या जाणार आहे आणि हे त्यांच्या मनानुसार भरेल। ठीक आहे, तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करता येणार नाही आहे। ते ठरवेल की तुम्हाला या ठिकाणी नोकरी द्यायची की नाही द्यायची, कोणाला या ठिकाणी लावायचं कोणाला नाही लावायचं नाही, त्यांच्या नियमानुसार तुम्हाला या ठिकाणी काम करावं लागेल। एजन्सीचे नियम जे राहणार आहे त्यांच्या नियमानुसार जे विद्यार्थ्याची नियुक्ती या ठिकाणी होईल त्यांना या ठिकाणी काम करावं लागेल। तर मित्रांनो, संपूर्ण व्हिडिओ आपण या ठिकाणी पाहिलेला आहे। तर लक्षात ठेवायचं ही जी भरती प्रक्रिया होणार आहे आता ही सरळ सेवेमार्फत किंवा तुम्हाला ऑनलाईन अर्ज या ठिकाणी भरण्याची काहीच गरज नाही आहे। हे सर्व भरती आता एजन्सीमार्फत होणार आहे। एखादी कंपनी, एखादी जी एजन्सी आहे त्यांना ठेका मिळेल आणि ते कंपनी ठरवेल की कोणत्या विद्यार्थ्याला या ठिकाणी नियुक्त करायची, कोणत्या विद्यार्थ्याला या ठिकाणी लावायचं। सर्व नियम आणि अधिकार जे असणार आहे ते एजन्सीकडे राहणार आहे। तर ज्या गोष्टीची भीती होती शेवटी तेच गोष्ट झालेली आहे। जागा भरण्याचा ठेका जो आहे हा कंपनीमार्फत डिसाईड केलेला आहे। म्हणजे सरकार या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करणार नाही। आता कंपनीला ठेका मिळेल तर कंपनीमार्फत या जागा भरल्या जाईल आणि कंपनीचे जे सर्व काही नियम असेल त्यानुसार तुम्हाला त्या ठिकाणी काम करावं लागेल। तर बरेचसे विद्यार्थी या भरतीची वाट पाहत होते की आपल्याला या ठिकाणी संधी मिळेल। तर मित्रांनो, संधी तुम्हाला मिळेल किंवा एखादी कंपनी तुम्हाला त्या ठिकाणी बोलवाल। ज्या कंपनीला ठेका मिळालेले आहे हे कंपनी कोणत्या माध्यमातून त्या जागा भरेल आता त्यांच्या नियमानुसार राहणार आहे। एकतर एखाद्या पेपरवर जाहिरात देईन आमच्या कंपनीमार्फत ह्या जागा या ठिकाणी भरायच्या आहे, तेव्हा तुम्ही त्या ठिकाणी आपला अर्ज भरू शकता, तुम्ही त्या ठिकाणी आपले डॉक्युमेंट पाठवू शकता। ठीक आहे, किंवा त्यांच्याकडे जर ऑलरेडी जर संख्या असेल विद्यार्थ्याची जे पात्रतेमध्ये बसेल त्यांना ते त्या ठिकाणी पाठवू शकतात। अशा प्रकारे हे होऊ शकते। ठीक आहे, सध्या तरी तुम्हाला आता या ठिकाणी काहीच करण्याची गरज नाही आहे। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओ महत्त्वाचा जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।